हॅलो स्टुडंट्स अँड वेलकम टू द ई लर्निंग क्लास. सो या व्हिडिओमध्ये आपण सॅम्पल प्रिपेरेशन हे बघणार आहोत. फॉर द मायक्रोस्कोपी एक्झामिनेशन्स वी नीड ए सॅम्पल प्रिपेरेशन. सो इन दिस हॅविंग अ 5 मेजर ऑपरेशन्स. सॅम्पल प्रिपरेशनमध्ये आपल्याला 5 मेजर ऑपरेशन परफॉर्म करायला लागतात. तर ते कोणते कोणते आहेत, तर सेक्शनिंग आहे, माउंटिंग आहे, ग्राइंडिंग, पॉलिशिंग अँड इचिंग प्रोसेस आहे. ह्या 5 ऑपरेशन्स आहेत तर ते आपल्याला परफॉर्म करायला लागतात. सो वन बाय वन आपण. सो द फर्स्ट आहे सेक्शनिंग. सेपरेट टेस्ट पीसेस or couples attached to casting or forging should be designed so that a minimum of sectioning is required for producing metalographic specimens. आफ्टर द कास्टिंग अँड फोर्जिंग आपल्याला लार्ज ब्लॉक ऑफ मटेरियल भेटत असतं. तर त्यानंतर आपल्याला जर का मेटोलोग्राफिक स्पेसिमन्स प्रोड्यूस करायचे असतील तर त्याला सेक्शनिंग खूप आवश्यकता असते आणि आपल्या एक्झामिनेशनसाठी सुद्धा खूप आवश्यक आहे सेक्शनिंग. सो सेक्शनिंग बिकम्स नेसेसरी वेन स्टडिंग पार्ट that have fails in service where specimen has to be taken from the large block of material. ज्यावेळेस आपल्याला एक्झामिनेशन करायचं असतं, मायक्रोस्कोपी एक्झामिनेशन करायचं असतं, त्यावेळेस आपल्याला स्मॉल पीसेसची खूप आवश्यकता असते. कारण की एक्झामिनेशन करण्यासाठी लार्ज पीस आपण आपल्या मायक्रोस्कोपमध्ये इनपुट करू शकत नाही. सो आपल्याला सेक्शनिंग खूप करणं गरजेचं असतं. तर त्यासाठी आपण लार्ज ब्लॉक ऑफ मटेरियलमधून स्मॉल पीसेस काढतो. त्याच्यानंतर त्याच्यावरती वेगवेगळे ऑपरेशन परफॉर्म करून आपण एक्झामिनेशन करत असतो. सो मेनी मेटॉलॉग्राफिक स्टडीज रिक्वायर्ड मोर दॅन वन स्पेसिमन. अशा भरपूरशा मेटॉलॉग्राफिक स्टडीज आहेत किंवा एक्झामिनेशन करताना आपल्याला मोर दॅन वन स्पेसिमनची आवश्यकता असते. सो द नेक्स्ट आहे माउंटिंग ऑफ स्पेसिमन्स. सो माउंटिंग हे खूप महत्त्वाचं आहे. कारण की बघा, जर का तुम्हाला डायग्राममध्ये दिसत असेल तर आपला स्पेसिमन आहे जो ब्लॅक कलरमध्ये दिसतोय. इथे बघा ब्लॅक कलरमध्ये दिसतोय, हा खूप स्मॉल आहे. या स्मॉल स्पेसिमनला जर का आपल्याला हँडल करायचं असेल कम्फर्टेबली, सो वी नीड ए माउंटिंग. अदरवाइज वी आर नॉट परफॉर्मिंग any type of operations. The primary purpose of the mounting is to make it convenient to handle specimen of small sizes during various steps of metallographic sample preparation and examination. बघा, मग असेच मी सांगितलं की आपल्याला केअरफुली आणि हँडी ऑपरेशन परफॉर्म करायचे असतील, व्हेरी इझिली ऑपरेशन परफॉर्म करायचे असतील तर त्यावेळेस आपल्याला माउंटिंग ही खूप आवश्यक असते. ए सेकंडरी पर्पज इज टू प्रोटेक्ट अँड प्रिझर्व एक्स्ट्रीम एजेस ऑर सरफेस डिफेक्ट्स ड्युरिंग मेटोलोग्राफिक स्पेसिमेन. दुसरं काय आहे पर्पज माउंटिंगचं, तर प्रिझर्व ऑर प्रोटेक्ट एक्स्ट्रीम एजेस अँड सरफेस डिफेक्ट्स ड्युरिंग द प्रिपरेशन. हा त्याचा दुसरा उपयोग आहे. देन द नेक्स्ट पॉईंट आहे स्पेसिमन मे ऑल्सो रिक्वायर माउंटिंग टू अकोमोडेट व्हेरियस टाईप्स ऑफ ऑटोमॅटिक डिव्हायसेस यूज ए मेटलोग्राफिक लॅबोरेटरीज. जसं की SEM प्रोसेस आहे, आपण ऑलरेडी शिकलो आहे. स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप ही जी प्रोसेस आहे, तर त्यामध्ये 10x10 mm आपला स्पेसिमन लागतो आणि हा स्पेसिमन आपल्या सिस्टीममध्ये इनपुट करतो किंवा त्या मायक्रोस्कोपमध्ये इनपुट करतो आणि त्यासाठी तेवढीच जागा ऑक्युपाईड केलेली असते किंवा त्यात स्टोअर केलेली असते आणि ते ऑटोमॅटिक रन होत असतं. सो दॅट्स वाय वी नीड ए माउंटिंग ऑल्सो. कारण की माउंटिंगच्या साईजच तिथे जागा असते किंवा स्पेस असते. An additional benefits of mounting is the identification of the sample without damaging the specimen. नेक्स्ट अजून एक काय आहे तर नंबर ऑफ आपले स्पेसिमन असणार आहेत. तर
1 नंबरचा स्पेसिमेन कोणता आहे किंवा 7 नंबरचा स्पेसिमेन कोणता आहे, तर हे आपल्याला डिटेक्ट करायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला माउंटिंगची खूप आवश्यकता असते. सो नेक्स्ट आहे ग्राइंडिंग ऑपरेशन्स. सो ग्राइंडिंग इज अ फिनिशिंग ऑपरेशन. आपल्याला ऑलरेडी माहिती आहे ग्राइंडिंग इज अ फिनिशिंग ऑपरेशन. So grinding is a most important operation in the specimen preparation. The purpose of grinding is to remove the oxide layer or damaged layer or uneven surface that might have formed during last sectioning operation. तर ग्राइंडिंग ऑपरेशनमध्ये आपण मोस्टली काय करतो तर ऑक्साईड किंवा डॅमेज लेअर आहे तर तो रिमूव्ह करण्याचं काम करत असतो. ड्युरिंग ग्राइंडिंग द ऑपरेटर हॅज the opportunity to minimize mechanical surface damages. ह्या प्रोसेसमुळे काय होतं आहे तर मॅकॅनिकल सरफेस डॅमेजेस आहेत तर ते मिनिमाइज होत आहेत. त्यानंतर बघा ग्राइंडिंग इज अकम्प्लिश्ड बाय ॲपरेटिंग द स्पेसिमेन सरफेस थ्रू अ सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन्स युझिंग प्रोग्रेसिव्हली फाईन ॲब्रॅसिव्ह ग्रिड्स. ह्या प्रोसेसमध्ये फाईन ॲब्रॅसिव्ह ग्रिड्स आहेत ग्राइंडिंगच्या व्हीलवरती अटॅच्ड. विथ द हेल्प ऑफ धिस ॲब्रॅसिव्ह ग्रिड्स वी आर रिमुव्हिंग अ स्मॉल अमाऊंट ऑफ मटेरियल. नेक्स्ट काय आहे तर ग्राइंडिंग मीडिया आर सिलिकॉन कार्बाइड, अल्युमिनियम ऑक्साईड, एमरी और डायमंड पार्टिकल्स. तर ग्राइंडिंगचे जे ग्रिड्स वापरले आपण किंवा ॲब्रॅसिव्ह ग्रिड्स आहेत तर ते कोणते असतील तर सिलिकॉन कार्बाइड असेल, ॲल्युमिनियम ऑक्साईड किंवा इमरी म्हणजे मिक्सचर आहे Al2O3 अँड Fe3O4 अँड डायमंड पार्टिकल्ससुद्धा असू शकतात. देन द नेक्स्ट आहे पॉलिशिंग. पॉलिशिंग इज द फायनल स्टेप इन प्रोड्युसिंग अ सरफेस दॅट हॅज बी फ्लॅट, स्क्रॅच फ्री अँड मिरर लाईक अपीअरन्स. पॉलिशिंग जी ऑपरेशन आहे हे फायनल स्टेप आहे. याच्यानंतर आपण इचिंग करत असतो. तर ह्या प्रोसेसमध्ये काय केलं जातं तर जो आपला सरफेस आहे तो फ्लॅट केला जातो, स्क्रॅच फ्री केला जातो आणि मिरर लाईक फिनिश आणण्याचं काम केलं जातं. सरफेस इज नेसेसरी फॉर सबसिक्वेंट ॲक्युरेट मेटोग्राफिक इंटरप्रिटेशन्स बोथ द क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह. तर ह्या प्रोसेसमध्ये आपण ॲक्युरेट स्पेसिमेन सरफेस आहे तर तो अचीव करण्याचं काम केलं जातं. नेक्स्ट आहे आपलं इचिंग. सो इचिंग प्रोसेसमध्ये काय केलं जातं तर आपला जो स्पेसिमेन आहे तो डीप केला जातो इन अ पर्टिक्युलर इचंट. सो मेटोग्राफिक इचिंग इज यूज टू reveal particular structure characterized of a metal. This is essential since the structural characteristics are not visible in the as polished mirror like surface of the metal. ज्यावेळेस आपल्याला पॉलिशिंग नंतर सुद्धा जर का आपल्याला रिक्वायर्ड स्ट्रक्चर्स दिसत नसतील इन अ मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशनमध्ये तर त्यावेळेस आपण इचिंग प्रोसेस कॅरीड आउट करत असतो. सो केमिकल इचिंग इज अकम्प्लिश्ड बाय इमर्जिंग द स्पेसिमन इन अ सुटेबल इचंट अंटिल द रिक्वायर्ड स्ट्रक्चर इज रिव्हील्ड. जोपर्यंत आपल्याला रिक्वायर्ड स्ट्रक्चर दिसत नाही आहे तोपर्यंत आपण इचंटमध्ये आपण डीप करून ठेवत असतो आपला स्पेसिमन. सो दिस इज द स्टेप्स इन्व्हॉल्विंग in sample preparation or operation performing in the sample preparation. Thank you. In the next video we will learn a properties of material.